पोरांची ऑर्डर आहे बेकरी टू माने. तर तिकडे पण भरपूर पाऊस पडलाय. आपलं बाबू दादाच्या उठाठ आहे बघा. हे काय करायला आले बच्चा तुम्ही? काय करतोस तू हे? मम्मी हा बसलाय तू? कशा बसलाय? बाबू दादा बसला पत्कावरती. अरे असं काय करतोय? मरल ना तो. बाबू दादा मरल ना. तो मारला. पाऊस भरपूर बस होता. पावसाचं वातावरण. हवा पण सुटले ना. पाऊस पण पडतो. तुझं का बघ. आपली मुग्धा दिदी ही. आणि बाबू दादा खेळतो. पाऊस भरपूर बस होता. पावसाचं वातावरण. हवा पण सुटले ना. पाऊस पण पडतो. आवड झालं बच्चांची. कोंबडी पण येतच. बाबूला जरा पाहिजे मोबाईल. अजून काढून बघायला लाईट वगैरे गेले. आपला बेडा जेडी घाबरतोय. चल मग वरती चल. टॉम जेरीला काठी खाली मारतो का? चल मग चल. टॉम जेरीला काठी खाली मारतो. हा टॉम साईडला नेतो. सायकल नेतो. चल चल तू चल. ए डोक्याला लागल वरती बघ. हा असते बघा. तू मोठा झाला का? तू असते. तू बारकोश आहे ना. चला आले. चल मी पण आता. मी कशी काय येऊ? मी मला आता वाकून यायला लागले बघ. यश. हा मग तू बारकोश आहे ना. मी मोठा आहे. मोठी आहे ना. बघ मला वाकून यायला लागला. पत्राचं काम चालू आता. मुग्धा तिथे आवाज येते बघ तुला. मित्रांनो वरचा आपलं काम चालू होता. तो अर्धवटच ठेवलं. पावसामुळे राहिला. पत्र टाकायचं काम होता. जवळपास अर्धे अँगल लावून झालेत. अर्धे लावायचे. आपली पत्र आदली पप्पाने आणली ना त्या दिवशी. तू नाही बघितली का? जास्त ना थोडाच पाणी आलेला. त्याच्यामुळं जास्त नुकसान नाही झालं आपला. बाकीचे फक्त आम्हाला आवरावरच करायला लागले. थोडेसे कपडे वगैरे बाहेर होते ते. आणि फाटी वगैरे झाकून ठेवायला लागलं. सिमेंट आतमध्ये आणायला लागला. तिकडे बघा बदक बघा आपल्या गुड्यात. आणि आपलं बेलीचं झाड आहे. पाठीमागं आवाज केले. ही पपई आंबे आणि तशी आंबे दुसरे आंबे आले. ते आले पण जेवणासोबत एक दोन घाटावं आम्ही. त्याच्यामुळं संपलेच बहुतेक. अर्धा आहे जो मेन भाटाचा कापूस वाटला. त्यामुळे आंब्याचा भविष्यातला राहिला आता. आणि इकडून बघा आजच्यात वेल्डिंगचं काम झालं असतं. उद्या पत्र टाकायला मोकले होतो. पण अनफॉर्च्युनेटली पावसामुळे आणि लाईट गेली त्याच्यामुळे आपलं अर्धवट काम राहिलं. लावायचे अजून पुढे पण आहेत. या लावायचे आहेत. आणि बाबूदादाची मस्ती बघा. काय आहे ते बाबूदादा? भिंगरी आहे का? त्याला ब्लेड बोलतात. हा
ब्लेड म्हणजे भिंगरी नाही, ते कापायचं असं लोखंड, त्याला ब्लेड बोलतात. ती सर्कल, तू सर्कल आहे, गोल गोल आहेत ना. हे बघा थोडाच पाऊस आलता, जास्त स्लॅब पण नाही भिजला आपला. ती पण तसंच आहेत. ट्रान्सफॉर्मर जो की नवीन बसवले. यावर्षी आमचं पहिल्यांदा असं झालं की एक आठवडा नाही, जवळपास 10 दिवसात 3 ट्रान्सफॉर्मर लागलेत आपल्याला इथे. हवा पण सुटले भरपूर. पोरांची ऑर्डर आहे बेकरी टू माने, तर तिकडे पण भरपूर पाऊस पडलाय. आपल्या बाबू दादाच्या उठाठ आहे बघा. हे काय करायला लागले बच्चा तुम्ही? काय करतोस तू हे? हा, तू कपडे बघ किती घाण केलेस बच्चा. सिग्नल बघतो पण तू कपडे बघ किती घाण केलेस. मित्रांनो आपलं काम अर्धवटच आहे, अजून पण 2 दिवस लागतील अजून पत्रावर घ्यायला वरती. आणि आता खालचा प्लास्टर किती झालं ते पण दाखवते तुम्हाला. त्या दिवशी अर्धवटच दाखवलं, पूर्ण नाही दाखवलं. आता टाइम आहे तर प्लास्टर पण दाखवतो किती झाले आता घराला. तर खाली जायचे बच्चा, आता काय काय घेऊन जायचं खाली? तो नको, तो ठेवून त्याचे सर्कल घे फक्त, त्याचे हलके आहेत ना. चल जाऊ आपण खाली आता. तरी जाते जस्ट बाबा जरा घेऊन खाली. चल घे, चल पटकन चल घेतो तुम्ही. मित्रांनो इथले आपले सिमेंट वगैरे ते पण सगळे घरात घेतलेत. पाऊस पडत होता तर वॉशरचे प्लास्टरचे एवढीच राहिले. आणि आता फ्रंटचा आणि रोड साईडचा प्लास्टर राहिले फक्त, आत बाहेरचा ना. आतमधलं प्लास्टर त्याशी तुम्ही थोडा बघितला, आता थोडा सविस्तर दाखवतो. फ्रंट आपली गल्ली आहे, प्लास्टर करून झाले पूर्ण. पाणी मारलेलं पण तिथं बघू शकता तुम्ही, व्हाईट झालं पूर्ण. मिळालं होतं त्याच्या मुला राहिले तसंच. ही फर्स्ट बेडरूम आहे, ही पण झाली आपली प्लास्टर वगैरे करून. आणि आता आलो जस्ट हॉलमध्ये. हा हॉल आहे, हॉल पण झाले ऑलमोस्ट प्लास्टर करून, सगळंच झालं प्लास्टर. आणि इथे सिमेंट आहे, तोवर पण झाकण ठेवलं, बॅनर टाकलं त्याने. आपल्या घरातलं झालं सगळं प्लास्टर, फक्त बाहेरचंच आहे आता. आहे देवघर, आपण झालं प्लास्टर करून, सगळं प्लास्टर झाले. आम्ही त्यावेळेस मामाकडे गेलो बाबा जरा घेऊन. ते किचन आहे आपलं, ते किचन आता पुराणा किचन आणि त्याच्या टाईल्स आहेत. आणि हा बेडरूम आहे. बाबू दादा काय झालं? बदक. तर बाबू दादा खेळतोय बदकांच्या सोबत. मित्रांनो हा पण रूम झाले आपलं, सगळं प्लास्टर झाले ऑलरेडी डन. आणि हा बाबू बेडरूम आहे. आणि हा आणि बाबू दादाची मस्ती बघा. बाबू दादा कशा बसलाय तू? कशा बसलाय? बाबू दादा बसला बदकावरती. अरे असं काय करतोय? मरल ना तो बाबू दादा, मरल ना तो. मारला फेकून. अयो बघ बाबू दादा बदक फेकला. तो बघ त्याच्या आबू झाला, तो रडायला लागला. हवेमध्ये बघ किती घाण पडले. अरे तू पिसळ पडली त्याची, आता तो रडल. जा बघू त्याला सॉरी बोल. जा 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 दादा सांग, युवराज दादालाच घेऊन जा सॉरी बोलायला. चल चल चल. बाटली कुठे रे? तिथंच होती बघ. तो बघ दादा बदक आला आला आला. मारला ना तू? मारला. तुझा हात लाव बघू. युवराज दादा बोल तू पण हात लाव. जा इथं पण आहे JCB, बाबू दादाची ट्रक. आता बाबू दादा परत येईल पाठी मग. नाही आता ना. हा घाबरला
तो मारतो जरा उतरून आपट मग घाबराल नाही राहील तो घाबरतो तुझ्यावर बदक बघ बदक मला मस्त भिजत होते पालाले आता आता ते काटे बघून पालसान तुझ्या का बघ आपली मुग्धा दिदी ही आणि बाबू दादा खेळतो